आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। अमेरिकेच्या हल्ल्यात मोज्तबा खामेनी हे जखमी झाले असल्याचं कळतंय। डेली मेल वृत्तपत्रानं ही बातमी दिलेली आहे। जखमी झालेले मोज्तबा खामेनी सध्या कोमात असल्याचं कळतंय। अमेरिकेचं तेहरानवर एअर स्ट्राईक सध्या सुरू आहे आणि एअर स्ट्राईकमध्ये खामेनी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये मोज्तबा खामेनींनी एक पाय गमावला असल्याची देखील बातमी डेली मेल वृत्तपत्राकडून देण्यात आलेली आहे। मोठी आंतरराष्ट्रीय बातमी आपण पाहतोय। अमेरिकेच्या हल्ल्यात मोज्तबा खामेनी हे जखमी झाली असल्याची माहिती मिळते। डेली मेल वृत्तपत्राकडून ही बातमी देण्यात आलेली आहे। जखमी झालेले मोज्तबा खामेनी सध्या कोमात असल्याची माहिती मिळते। अमेरिकेनं तेहरानवर एअर स्ट्राईक केलं आणि एअर स्ट्राईकमध्ये खामेनींवर प्राणघातक हल्ला झाला असल्याचं कळतंय। दरम्यान हल्ल्यात मोज्तबा खामेनी यांनी त्यांचा एक पाय गमावला असल्याची देखील डेली मेलकडून वृत्त तसं देण्यात आलेलं आहे। पुढची बातमी, राज्यात ठिकठिकाणी आता गॅस एजन्सी बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत। पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वितरण केलं जातंय। गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहून देखील सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप पाहायला मिळतोय आणि त्यामुळे ग्राहकांमधील वाद टाळण्यासाठी वितरण केंद्रांनी ही खबरदारी घेतली गेलेली आहे। तर इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा होण्याच्या भीतीतून ग्राहक सिलेंडर मिळवण्यासाठी धडपडतायत। अशातच सिलेंडर बुकिंगचा कालावधी वाढवल्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। त्यामुळे गॅस वितरण केंद्रावर ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे। गॅस वितरण कंपन्या आणि सरकारकडून याविषयी ठोस माहिती दिली जात नसल्यामुळे गॅस ग्राहक हैराण झालेत। आज गॅस सिलेंडर आहे, मात्र उद्या असेल की नाही याची चिंता त्यांना भेडसावते। गॅस कंपन्यांनी नवीन व्यावसायिक सिलेंडर देणं बंद केल्यानंतर राज्यातील हॉटेल व्यावसायिकांचं आर्थिक गणित कोलमडलंय। विविध शहरांमध्ये प्रसिद्ध असलेल्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अनेक जण दररोज चमचमीत पदार्थ खाण्यासाठी गर्दी करत असतात। पण सध्या उपलब्ध असलेल्या गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेमुळे हॉटेल मालकांनी काही निवडक पदार्थ केलेत। मात्र यापुढे गॅस सिलेंडरचा उपलब्ध साठा न झाल्यास काय करायचं असा प्रश्न या रेस्टॉरंट मालकांना पडलाय। त्यामुळे मेन्यू कार्डमधील बऱ्याच पदार्थांवर कात्री लावली आहे।